नमस्कार प्रेक्षक मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, हा बंच माझ्याकडे आहे. हा बंच खूप मोठा बंच आहे. ही तक्रार लातूरच्या मधुकर कुलकर्णी यांनी केलेली आहे आणि या कुलकर्णी यांनी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने काय काय आणि कुठे कुठे कसे कसे शिक्षक भरलेत या संदर्भामधल्या तक्रारी केलेल्या आहेत. मी तुम्हाला शिवसुरेच्या माध्यमातून सुद्धा हे सांगितलेलं आहे. आणि नितीन शेटे यांनी सुद्धा संस्थेमध्ये जुन्या सह्या वापरून, चुकीच्या सह्या वापरून, म्हणजे स्कॅन करून, डिजिटल सह्या वापरून सदस्य भरले असे पत्र इथं शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई यांच्या अध्यक्षांना नितीन शेटे यांनी हे पत्र दिलेलं आहे. आणि या पत्राद्वारे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की काही नियुक्त्या ज्या आहेत ह्या बेकायदेशीर पद्धतीनं करण्यात आलेल्या आहेत. ते मी तुम्हाला शिवसुरेच्या माध्यमातून सुद्धा सांगितलेलं आहे. आणि ह्या नियुक्त्या नेमक्या कशा झालेल्या आहेत हे तुम्हाला मी थोडक्यात या ठिकाणी वाचून दाखवतो फास्ट पद्धतीनं. कार्यवाह यांनी, म्हणजे इथं नितीन शेटे यांनी हे पत्र लिहिलेलं आहे. आणि अंबाजोगाई चे अध्यक्ष जे भारतीय शिक्षण प्रसार संस्थेचे अध्यक्ष जे आहेत त्यांना हे पत्र लिहिलेलं आहे. कार्यवाह यांनी कर्मचारी संस्थेची शासनाची फसवणूक करून मागील दिनांकात भासवून खोट्या नियमबाह्य व भ्रष्ट बेकायदेशीररित्या दिलेल्या नियुक्त्या आदेशांबाबत आपल्या 2022-27 साठी निर्वाचित संस्था कार्यकारिणी आपण नियुक्त केलेल्या कार्यवाह यांनी 2022-2024 दरम्यान जे कर्मचारी नियुक्त आदेश काढले आहेत ते नियमबाह्य व बेकायदेशीर असून ते 2012 ते 2022 या कालावधीमध्ये असल्याचे भासवले आहे. प्रत्यक्षात 2012 ते 2022 या कालावधीत कर्मचारी नियुक्ती हे सदर आदेश काढण्यात आलेले नव्हते. सदर आदेश वैध आहेत असे भासवण्यासाठी मागील 2012 ते 2022 कालावधीत दिनांकात काढल्याचे दिसून येत आहे. परंतु त्या कालावधीत तत्कालीन कार्यवाह यांनी असे कोणतेही आदेश काढलेले नव्हते व त्यांनी अशा आदेशांवर सह्या केलेल्या नव्हत्या. सदर आदेश देण्यापूर्वी संबंधित नियुक्त्याधारकांकडून बेकायदेशीररित्या रक्कम घेतल्याची देखील चर्चा आहे. उद्या संस्थेवर काही आरोप झाल्यास त्याबाबत त्याची जबाबदारी 2011 ते 2022 मधील संबंधितांवर यावी या दृष्ट हेतूने व षडयंत्र रचून संबंधितांनी संस्थेची नियुक्ती आदेश दिल्याचे जाणवते. प्राप्त माहितीनुसार सदर जवळपास 154 पेक्षा कमी अधिक असे असतील. नियुक्ती आदेश या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना संस्थेच्या वेगवेगळ्या प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यमान कार्यवाह यांनी नियुक्तीच्या आदेशाने दिलेले असून खरं तर ते आदेश तत्कालीन केंद्र कार्यकारिणीच्या मान्यतेने व तत्कालीन कार्यवाह श्री सतीश पत्की व नितीन शेटे यांच्या स्वाक्षरीने असणे नियमानुसार आवश्यक असायला हवे होते. परंतु सदर अधिकाऱ्यांचा व कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानंतर सर्व नियम टाळून व असे अधिकार या कालावधीतील कार्यवाह यांना नसताना शासकीय नियम व संस्था विधान डावलून काही आदेश हे स्थानिक समन्वय समितीच्या कार्यवाहाच्या स्वाक्षरीने आणि काही आदेश थेट नितीन शेटे यांच्या सांगण्यावरील उपलब्ध स्वाक्षरी फोटोशॉपद्वारे नकली दाखवून देण्यात आले आहेत. याद्वारे सदर नियुक्तीधारक संस्था, शिक्षण अधिकारी व शासनाची घोर फसवणूक केलेली आहे असं नितीन शेटे म्हणतात. ते पुढे म्हणतात, माझ्या संस्था कार्यालयात उपलब्ध असणाऱ्या संगणकावरील स्वाक्षरीचा फोटो स्कॅन करून त्या आदेशावर तांत्रिक गैरमार्गाने पुनर्मुद्रण करून माझ्या स्वाक्षरीचा दुरुपयोग केलेला असल्याचे समजते. सदर सर्व आदेश खोटे, नियमबाह्य व बेकायदेशीर असून षडयंत्र रचून तत्कालीन कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या अडचणी आणण्यासाठी, बदनाम करण्यासाठी हे केलेले दुष्कृत्य असल्याचे दिसते. सदर आदेश हे खोटे, नियमबाह्य व बेकायदेशीर व आहेतच, शिवाय नियुक्त्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा खेळखंडोबा करणारे आहेत व संस्था, शिक्षण विभाग आणि शासनाची दिशाभूल करून या सर्वाची फसवणूक करणारे आहेत. या कार्यकारिणीचा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर या 2 वर्षात जून 2022 ते ऑगस्ट 2024 या कालावधीत तयार केलेल्या मागील दिनांकातील खोट्या, नियमबाह्य व बेकायदेशीर नियुक्त्या आदेशांची आम्हा तत्कालीन पदाधिकाऱ्यांना कोणतीही माहिती नाही व या प्रक्रियेत आमचा कोणताही सहभाग नाही. तरी सदर गैरप्रकाराची त्वरित सखोल तपासणी होऊन ते बेकायदेशीर असल्यामुळे त्वरित रद्द करण्यात यावेत. सदर प्रकार अत्यंत गंभीर, बेकायदेशीर, आमच्यासह सर्व कर्मचारी, संस्था, शिक्षण विभाग व शासनाची फसवणूक करणारा गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा आहे. या बेकायदेशीर प्रक्रियेत सहभागी केंद्रीय पदाधिकारी, सदस्य, प्रशासकीय समिती, संस्था, कार्यालय, स्थानिक समन्वय समिती, मुख्याध्यापक, शालेय समिती, त्या विद्यालयाचे कार्यालय
यांच्यावर झालेल्या गैरप्रकाराबाबत कायदेशीर कारवाई करावी. या सर्व नियमावली नियुक्त्या आदेशानुसार कार्यवाहक कर्मचारी संस्था व शासना यांना भविष्यात होणाऱ्या आर्थिक नुकसानावर मानहानीपासून वाचवावे. आगामी काळात या गैरप्रकारामुळे आपल्या संस्थेची मानहानी होणार नाही याची दक्षता म्हणून या गैरकृत्याचे योग्य तपास व्हावा आणि याबाबतचे सत्य संस्था सभासद तसेच आम्हाला तत्कालीन 2011 ते 2022च्या कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांना 8 दिवसाच्या आत कळवावे, अन्यथा आम्ही सक्षम अधिकारी न्यायालयाकडे सदर गंभीर गुन्ह्याची तक्रार करत आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे. जवळजवळ यापेक्षा 154 कमी अधिक जे आहे ते शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जे आहे ते त्यांनी नियुक्त्या दिलेल्या आहेत. हे सदस्य येतात भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सदस्य नितीन शेटे आणि अशा प्रकारचे इथं पदं भरलेली आहेत. यावर कुठल्याच प्रकारची कारवाई अद्यापपर्यंत झालेली दिसत नाही आहे, झाली आहे का माहिती नाही आहे. आणि जर असं असेल तर संस्था याच्यामध्ये सहभागी आहे का, हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. आणि हे नेमकं कुणी केलं आहे, याला कोण जबाबदार आहे, कुठला अशील जबाबदार आहे, हे मला येणाऱ्या काळामध्ये माहिती मिळेलच. बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत इथे सांगण्यात आलेल्या आहेत. जवळजवळ 150 शिक्षक जे आहेत आणि या सगळ्यांची शिक्षकांची चौकशी जी आहे तर तिकडं छत्रपती संभाजीनगरला आणि लातूरला लागलेली होती. या संस्थेमध्ये जे आहे ते मला माहिती जी मिळाली त्या माहितीनुसार तुम्हाला इथं जर सांगायचं झालं तर मधुकर कुलकर्णीची 28/8/2025 रोजीची तक्रार आहे. त्यानुसार 68 शिक्षकांची 26 डिसेंबर रोजी उपसंचालक कार्यालय या ठिकाणी सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान संचालक यांनी 38 शिक्षकांना त्यांची नियुक्ती दिनांक, रुजू रिपोर्ट, कोणत्या जाहिरातीने भरती झालात, कोणत्या पेपरची जाहिरात होती, कोणत्या तारखेची जाहिरात होती, कोणता पेपर आहे, तसेच ऑर्डर कुणाच्या आदेशाने निघाली, कुणी दिली, त्याचबरोबर रुजू झाल्यानंतर अप्रुव्हल शिक्षण अधिकाऱ्यांना मान्यता दिली होती का, DYDचा शालार्थ ID काय आहे, कसा मिळाला, याची सर्व माहिती 38 शिक्षकांना मागितलेली आहे. आणि हेच 38 नाही, म्हणजे ही एक तुम्हाला वाचून दाखवले अशा प्रकारचे शेकडो शिक्षक आहेत. या सगळ्यांना जे आहे ते चौकशीच्या घेऱ्यामध्ये शिक्षण विभागाकडून जे आहे ते पकडण्यात आलेलं आहे. जे काही SIT नेमलेले आहे शिक्षण विभागाकडून, मंत्रालयाकडून, या SITच्या घेऱ्यामध्ये सगळे शिक्षक आहेत. जवळजवळ 101 शिक्षक आहेत. आणि या शिक्षकांना सन्माननीय अशील, काल जी नोटीसमध्ये ज्यांचं भरभरून तोंड भरून कौतुक करण्यात आलं ते अशील असलेले चंद्रकांत मुळे यांनी प्रत्येकी 75,000 रुपये जमा करायला सांगितलेले आहेत अशी प्राथमिक माहिती आहे. ऑथेंटिक माहिती येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे येईल. असे जवळजवळ 100च्या आसपास शिक्षक आहेत. आणि शिक्षकेतर 50,000 रुपये, म्हणजे शिक्षकांसाठी 75,000 आणि शिक्षकेतर जे काही कर्मचारी आहेत, मग शिपाई वगैरे कुणी असतील, यांच्यासाठी 50,000 रुपये, हे सगळे पैसे जमा करून SIT मॅनेज करायची आहे असं सांगितलं जात आहे. म्हणजे राज्याची SIT हे मॅनेज करणार आहेत. असं जर असेल तर शब्द कुठले वापरू असा मला सवाल या ठिकाणी उपस्थित करायचा आहे. म्हणून मला शिक्षण संचालक, उपसंचालक, शिक्षण सचिव, शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री आणि खास करून वित्तमंत्री माननीय अजितदादा आता नाही आहेत, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झालेला आहे. करोडो रुपयांची उलाढाल या दलालांनी इथे केलेली आहे. बोगस शिक्षक भरती करून 2018 ते 22 पर्यंत काही संस्थांचे शिक्षक 24 असतात आणि 2018 ते 25-24 पर्यंत ते 38 होतात. त्यांच्या कशा प्रकारच्या तुकड्या वाढवायचे, कशा प्रकारचे वर्ग वाढवायचे आणि कशा प्रकारच्या जागा कागदोपत्री दाखवायच्या आणि कशा नियुक्त्या करायच्या हे इथल्या दलालांना फार चांगल्या पद्धतीने माहीत आहे. आणि शासनाचे पैसे लाखो करोड रुपये काढायचे आणि त्यांच्या कुठेतरी आम्ही बातम्या छापल्या म्हणजे नोटिसा पाठवायच्या, हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्यासारखं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही प्रकारच्या नोटीसला आम्ही घाबरत नाही, कुठल्याही प्रकारच्या धमकीला आम्ही भीक घालत नाही. लोकांचे पैसे घ्यायचे, त्यांना नोकऱ्यावर लावायचं नाही. 30-30, 40-40 लाख रुपये घ्यायचे, तुम्हाला शिक्षक करतो, तुम्हाला शिपाई करतो, तुम्हाला कुठल्या तरी संस्थेवर घेतो असं म्हणून लाखो रुपये घ्यायचे आणि त्यांना नोकरी वजा शिवीगाळ करायची. असा सगळा हा प्रकार इथं भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेमध्ये काही दलालांच्या मार्फत चालतोय. हा अत्यंत खेदाचा आणि संतापजनक प्रकार आहे. येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं घबाड या संस्थेमध्ये जे काही घडलं हे सगळं बाहेर येणार आहे. मग त्यामध्ये चंपवते असेल, सिद्धेश्वर असेल, खोलेश्वर असेल, तिकडे लालबहादूर शास्त्री असेल लातूरचं, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे जे काही संस्था आहेत
या संस्थेमध्ये सगळीकडे बोगस कर्मचारी भरल्याची जी आहे ती प्राथमिक माहिती मिळत आहेत. काही डॉक्युमेंट्स हस्तगत होत आहेत. हे सगळे तेच डॉक्युमेंट्स आहेत. कुणाच्या नियुक्त्या कशा केल्या, कुणाचे देयक युडिंगमधून कुणाचे 40-40, 50-50 लाख रुपये काढले, हे सगळं या बंचमध्ये आहे. असेच बंच जे आहे ते आपल्याकडे येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून संग्राम धनवेन मराठी महाराष्ट्राला, किरण देशपांडेंना, मधुकर कुलकर्णींना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटपर्यंत आम्ही थांबणार नाही आहोत. कुठल्याही नोटीसला भीक आम्ही घालत नाही आहोत. कायदेशीर पद्धतीनं सगळ्यांना उत्तर दिली जातील, शांत पद्धतीनं सगळ्याला उत्तर दिली जातील. आणि महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकारांना मला या रिपोर्टच्या माध्यमातून आवाहन करायचं आहे, कुठल्याही नोटीसला घाबरू नका. तुम्ही जर स्वच्छ आणि तुमच्याकडे पुरावे असून जर तुम्ही पुरावे असल्याची बातमी दिली असेल तर कुठल्याही नोटीसला घाबरू नका. नोटीसनं घाबरवणं हा एक ते ट्रेंड ह्या भ्रष्टाचारी लोकांनी आणलेला आहे, दलालांनी आणलेला आहे. नोटीस पाठवायची, मग पत्रकार खुलासा छापेल, माफी मागेल, माघार घेईल आणि पुढे बातमी करणार नाही. म्हणून ह्यांनी हा ट्रेंड आणला आहे. नोटीसला घाबरू नका. तुमच्याकडे पुरावे असतील तर अजिबात घाबरू नका. बातम्या करा, प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावा, शेवटपर्यंत जा, अजिबात घाबरू नका. मराठी महाराष्ट्र आणि माझ्यासारखा पत्रकार तुमच्यासोबत कायम आहे. तुम्हाला स्क्रीनवर खाली नंबर दिसतो. कोणाला काही अडचण आली असेल तर संपर्क साधा. आणि कुठल्याही नोटीसला जर तुमच्याकडे पुरावे असतील, खरोखर पुरावे असतील, तर कुठल्याही नोटीसला घाबरू नका. नोटीस ही भेडवण्यासाठी असू शकते असं म्हटलं वावगं ठरणार नाही. आणि मराठी महाराष्ट्रासुद्धा तशाच प्रकारचं भेडवण्यात आलेलं आहे. इतका मोठा बुडाखाली अंधार असताना कसं काय सुचलं नोटीस पाठवायचं, हा प्रश्न मला पडलेला आहे. आणि त्याचं उत्तर येणाऱ्या काळामध्ये मी शोधेल आणि त्याचं उत्तर काय आहे तुम्हाला फार मोठ्या पद्धतीने मी सांगेल. या व्हिडिओमध्ये, या रिपोर्टमध्ये इथंच थांबतोय. पुढे भेटूयात नव्या रिपोर्टमध्ये. खूप खूप धन्यवाद.